चला विनंती असेल चलो शिर्डी कांबा या टीमच्या कॅप्टनला विकास यांना विनंती आहे फलंदाज पाठवायचे आहेत। विनंती असेल आयोजकांच्या वतीने यस येत आहेत खेळाडू येत आहेत आणि यस कांबा टीम देखील इथे दाखल होते आणि सामना जसा सुरू होईल याऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ उंबारनी अत्यंत टॅलेंटेड समालोचक हेमंत पाटील यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये। प्रतीक 11 ओमसाई मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नक्कीच आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पहिला नेल बाइटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळाली। ओमसाई मांजरली विपक्ष प्रतीक 11 मानिवलीपाडा आणि त्या सामन्यामध्ये नक्कीच आपलं वर्चस्व गाजवलं ते म्हणजे ओमसाई मांजरली संघाने आणि नक्कीच अंततः विजय प्रस्थापित केला आणि स्टेट सेकंड राऊंड मध्ये नक्कीच पदार्पण केलंय। नेक्स्ट मॅच आपल्याला अर्थातच करंट मॅच आपल्याला पाहायला मिळेल साई एकविरा मानिवलीपाडा आणि त्यांना नक्कीच फाईट बॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो चलो शिर्डी कांबा संघ। नाणेफेकीचा विचार करायचा झाला मानिवलीपाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातली गावदेवी आपटी विपक्ष जय हनुमान नालिंबी अशी मॅच असणार आहे आणि चौथी आणि शेवटची मॅच आपल्याला फर्स्ट राऊंड मध्ये पाहायला मिळेल जय हनुमान आपटी आणि त्यांचा सामना करेल अर्थातच घोडसई संघ। चला फील्ड सेट करायची आणि कांबा संघाने सलामीची पेअर पाठवायची आहे। सलामीची पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। चलो शिर्डी कांबा संघाकडनं सलामीची पेअर विकास आणि युवराजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। सांघिक पहिलं षटक हाताळेल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल साई एकविरा मानिवलीपाडा संघाकडनं आकाश आलाय।
चला वळूया सामन्याकडे. बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. एके बाजूला आहे एकविरा मानिवली पाडा आणि दुसऱ्या बाजूला साई चलो शिर्डी कांबा. नक्कीच पहिलाच बॉल यावेळेस मात्र डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर चांगली स्टार्ट देताना आकाश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशचा विचार करायचा गेला, एक दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे या संघामध्ये आणि त्याचा ऍडव्हान्टेज जरूर आपल्याला पाहायला मिळेल एकविरा मानिवलीपाडा संघासाठी. कारण की या पट्टीचा विचार करायचा झाला इथे मानिवलीपाडा देखील काही काळ नक्कीच सरावासाठी आलेला आपल्याला पाहायला मिळाला होता. ऑन साइडला फटका चांगला आहे, वॅकंट एरिया आहे, आउटफील्ड फास्ट आहे, थांबवलं जाईल का परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पार. स्क्वेअर लागला येतोय हा पहिला 4 चौकार. थँक्यू. पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. विकासच्या बॅट मधनं स्वीप केला होता आणि बॉल अगदी स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. 4च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं षटक मार्गस्थ आहे आकाशच्या माध्यमातून आणि त्या P1च्या षटकाचा खरपूस समाचार घेतला जातोय विकासच्या माध्यमातून. यावेळेस मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि 22च्या स्वरूपात जरूर चेंडू जातोय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आर पार फरार सीमा पार देऊन जाईल 4 चौकार. पुढचा बॉल हा ट्रॅक करत कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली होती आकाशच्या माध्यमातून. टॉट चेंडूची समाप्ती. कमबॅक केलाय या बॉलवर. जरूर नशिबाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. बिहाइंड दी विकेट काहीशा चुका आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची समाप्ती. मी म्हटलं होतं आकाशकडे दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावताना मैदानाच्या आतमध्ये आकाश गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र जागा बनून ऑन साइडला स्कूप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क आपली होती. तिथे धावा आल्या होत्या 12 आणि पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपण 22च्या स्वरूपात एक चौकार पाहिला होता आणि तदनंतर आता देखील तशीच कामगिरी आकाशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. आता मात्र कमबॅक केला गेलाय आकाशच्या माध्यमातून आणि या कमबॅकच्या सहाय्याने डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई मांजरली संघाच्या कर्णधाराने प्लीज आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ओमसाई मांजरली संघ कर्णधार असतील त्यांनी नक्कीच आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. हा बॉल यावेळेस मात्र बॅटची कड आहे. फिल्डर पोसेल का परंतु नक्कीच त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषा पार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हात. अजून एक 4 चौकार. छावा चित्रपट रिलीज झाला आणि त्याला भरघोस प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. विकी कौशल मुख्य नक्कीच नायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि नक्कीच एक चांगला किरदार त्यांच्या माध्यमातून त्या चित्रपटामध्ये नक्कीच रेखाटला गेला. नक्कीच छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर नक्कीच धर्माची बाब नक्कीच कुठेतरी सामोरी येताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्कूप करण्याचा प्रयत्न. फिल्डर तेथे पोहोचेल का त्याच्या आवाक्याच्या बाहेर. दस्तक पे मस्तक चेंडू जाईल सीमा रेषा पार. ठोकलाय 4 चौकार.
छत्रपती संभाजी महाराज म्हटलं तर नक्कीच 128 पेक्षा जास्त लढाया न हारता जिंकले आणि लढले देखील असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तो चित्रपट छावा. म्हटलं जाताना सोडावा धर्म की सोडावा प्राण, ऐसा प्रश्न कधी ना पडावा, सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा. शंभू राजांचा त्याग सदैव आठवावा. यावेळेस मात्र पाहिलं होतं लेगस्टिकच्या अगदी बाहेर पिचिंग आणि त्या अनुषंगाने कुठेतरी प्रॉपरली दुसरा धावेचा धोका पत्करला गेलाय आणि 2 धावा यशस्वीरित्या संपन्न. अशा पद्धतीने 22च्या 2 धावा ऍड केल्या जातील. बाईच्या स्वरूपात 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 2 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल 37 या आकड्यावर. छावा या चित्रपटाची चर्चा होतच राहील या स्पर्धेमध्ये, कारण की नक्कीच आपला जो इतिहास होता तो उजागर करून सोडलाय त्या चित्रपटाने आणि आता मात्र कुठेतरी चांगली फेम मिळवताना आपल्याला पाहायला मिळतोय छावा चित्रपट. सामन्याचा विचार करायचा झाला, आकाश पुन्हा एकदा आता मात्र हताश करून सोडतोय आपल्या संघाला, कारण की ज्या आकाशवर दारोमदार होता, ज्या आकाशला आपण मॅन इन एक्सपिरियन्स म्हणून या संघामध्ये ओळखलं जातोय, त्या आकाशने कुठेतरी मात्र इथे साजेशी अशी कामगिरी केली गेली नाहीये. यावेळेस मात्र नो चेंडूची सांगता स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत मुकेशजी गायकर आणि यस इट इज अ नो बॉल. पंच इट्स नो बॉल. यस नो बॉल आहे आणि नोच्या साह्याने अजून एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या भरघोस वेगानं आपल्याला वाढताना पाहायला मिळते. धाव फलकावर जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. लॉस ऑफ विदाउट विकेट, जमेची बाजू. अजूनही विकेट गमावला गेला नाहीये कांबा संघाकडनं आणि त्याचा ऍडव्हान्टेज बाळगतात तशी फलंदाजी देखील मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. फिल्डर जरूर आलाय, उचलतील फेकतील, दुसऱ्या धावेचा मानस दाखवलाय. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय आणि या दरम्यान जरूर रनआउटची विकेट येतोय. धक्का क्रमांक पहिल्या विकेटचं पतन. चलो शिर्डी कांबा संघाला. केली गेली आहे, चेक करायचंय. रनआउट चेक करायचं आहे, नक्की चेक केलं जाईल जरूर आमच्या टेलिकास्ट कंपनीच्या माध्यमातून. पिक्चर परफेक्ट क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते.
येस नक्कीच अंपायर्स डिसिजन आउट होता. सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज बाद असणारे रनआउटच्या स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच विकासला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. कुठेतरी कमबॅक करावा लागणार आहे कारण की धावा बनलायत धाव फलकावर. यावेळेस मात्र रनिंग मध्ये तफावत पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर परतताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आकाश. विकासचा विचार करायचा झाला विकासच्या माध्यमातून 10 चेंडूंचा सामना करत तब्बल 16 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्या. आणि आता मात्र नौका फलंदाज इनॅट नंबर 3 वर ऑनसाइडला फटका चांगला आहे. फिल्डर तेथे आहे डीप मधून येतील परंतु बॅकअप देखील चांगला. जरूर अनइवन बाउन्स पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने कुठेतरी बॅकअप चांगला आला. त्या दरम्यान 2 धावा एकवटल्या गेल्या. 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. म्हटलं जातं ना एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 41 या आकड्यावर. 19 धावा खर्च केल्या गेल्या. मागडं षटक मी तर म्हणेन आकाशच्या माध्यमातून हाताळलं गेलं. परंतु म्हटलं जातं ना एखादा दिवस एखादी वेळ असते वाईट. खचून स्वतःला कमजोर म्हणून लेखू नका. लाटेपेक्षा समुद्र मोठा असतो. जग ओढेल पण स्वतःला मागे खेचू नका. जरूर आकाशकडे कॅलिबर आहे. बॅटिंग करताना त्या धावा तो कव्हर करू शकतो. परंतु जर तरला महत्व नसलेला खेळ म्हणजेच क्रिकेट असतो विशाल. आणि तोच खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेमध्ये अर्थातच ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित श्रद्धांजली चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुल्यबल्ले संघ एकासमोर एक. आणि अनेकदा नक्कीच कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धा भरवल्या जातात. आणि या स्पर्धांच्या अंतर्गत हे 2 संघ अनेकदा नक्कीच एकासमोर एक उभे टाकलेले आपल्याला पाहायला मिळालेत. आणि आता देखील या स्पर्धेमध्ये हाफ ट्रॅकर होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची कड होती का परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती. भूपेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉल जरूर हाताळला गेलाय आणि वारंवारचे सलगचे डॉट चेंडू फेकणं गरजेचं आहे. कारण की इथून मात्र धावा बनल्यात आणि धावांवर जर लगाम लावायची असेल तर भूपेशला चांगली कामगिरी करावी लागेल. फिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस केल्या जात आहेत कारण की प्रत्येक गोलंदाजाची शैली वेगळी असते आणि नक्कीच त्याच्या माइंडसेटने तो फिल्डिंग सेट करत असतो. कारण की लाईन लेंथ खूप मॅटर करत असते आणि त्या अनुषंगाने कुठेतरी फिल्डिंग देखील त्याच पद्धतीने सजवणं गरजेचं असतं. ऑन साईडला फटका चांगला आहे. फिल्डर तिथपर्यंत पोहोचतील उचलतील फेकतील. त्या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून संपन्न होतात. 2च्या साहाय्याने धावसंख्या 2 ने वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचते 43 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम चलो शिर्डी कांबा संघाची. भूपेश हा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न. फिल्डर तेथे आहे शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये. उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. इक्का दुक्का करून आता मात्र धावसंख्या धावफलकावर वाढवण्याचं काम केलं जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि इथून मात्र कुठेतरी लगाम लागवण्याचा काम जरूर भूपेश करताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आतापर्यंत भूपेशच्या माध्यमातून. भूपेशचा हा बॉल ऑफ ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची कड. स्वतः भूपेश गेले होते डाऊन दी बॉल. उचलतील फेकतील त्या दरम्यान 2 धावा. नाईस रनिंग बिटवीन द विकेट बिटवीन दोज. म्हटलं जातं क्रिकेट म्हटलं तर रनिंग बिटवीन द विकेट
असणं फार गरजेचं असतं आणि टेम्परामेंट देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि तो टेम्परामेंट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. एके बाजूला आदेश आणि दुसऱ्या बाजूला चेतन. नक्कीच कांबा संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्क असतंय. 4.4 चेंडूंच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 46 ऑन अ बोर्ड. स्लो वन होता, चांगला पिक केला, चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर तिथपर्यंत पोहोचेल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 टप्पा 2 टप्पा चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 चौकार. दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं. स्लो वन होता, त्याला चांगलं पिक केलं गेलं आणि ऑन साइडला टर्न केला गेला. शॉटला चेंडू गेला सीमा रेषा पार 4 धावांसाठी. चौकार. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग आहे. झेलची संधी. डाऊन दी बॉल फिल्डर. चुका घडताय. झेल ड्रॉप. काय घडतंय काय बिघडतंय. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं ना. शॉर्ट ओव्हर फॉर्मॅट आहे आणि तिथे मात्र तुमचं जर क्षेत्ररक्षण दर्जेदार होत नसेल तर इथे मात्र कुठेतरी नक्कीच या सामन्यामध्ये तुमचा संघ बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक ही अशी बाब आहे जिथे मात्र कुठेतरी धावा रोखण्याचं एक नक्कीच सेकंड ऑप्शन असतं आणि तो ऑप्शन इथे मात्र कुठेतरी विफल होताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये टीम मानिवलीपाडा संघाचा. षटक क्रमांक 4 देखील संपुष्टात आले. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 51 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. विकासची विकेट जरूर आली होती रनआउटच्या स्वरूपात. त्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळते आदेश आणि चेतनच्या माध्यमातून आणि इथे मात्र धावा 50 अप आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावा आतापर्यंत तरी स्कोरबोर्डवर जरूर लागल्या गेल्या आहेत. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शेष आहे या इनिंग मधला आणि 6 बॉल्स मध्ये किती धावा जोडल्या जातील याकडे मात्र सर्वांचं लक्ष जरूर असेल. सांघिक 5वं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. नक्कीच राकेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि राकेशसाठी जर विकेट हॅट्रिक संपादन करतो राकेश तर तब्बल 1000चं कॅश प्राइज देण्यात येईल. नक्कीच ओमसाई क्रिकेट संघाचे स्पॉन्सर ओनर नितेशजी गायकर यांच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका चांगला आहे. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये. मिड विकेट रिजन मध्ये उचलतील फेकतील दुसऱ्याचा मानस दाखवला जाईल का. डगआउट मधून जरूर नक्कीच कुठेतरी आवाज येत आहे सेकंड घे परंतु नक्कीच चांगली संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आदेश आणि चेतनच्या माध्यमातून. जर जो कॅश प्राइज लावण्यात आलाय त्याच्यामध्ये नक्कीच रघुनाथजी गायकर यांनी देखील नक्कीच अनाऊन्स केलंय राकेशसाठी. त्यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल परंतु लिडिंग एज आणि शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये टिपला जातोय झेल. संपतोय आदेशचा खेळ. सेकंड विकेट नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळते कांबा संघासाठी. आदेश बॅक टू द पवेलियन. जरूर कॅश प्राइजची वर्णी लावण्यात आली राकेशसाठी आणि इथे मात्र राकेशने ते नक्कीच उराशी मनाशी ठाणलंय की काय आणि पहिला विकेट जरूर त्याच्या गोलंदाजीवर प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथून मात्र अजूनही 2 विकेट तो नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल यात मात्र शंका नाहीये. कॅश प्राइजचा वर्ष होत राहील कारण की चांगली स्पर्धा आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा रेषा पार. ठोकलाय. स्टँड अँड डिलिव्हर्ड. षटकार. युवराज आता अधिराज्य गाजवताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवर घणाघाती प्रार. युवराजच्या माध्यमातून हाफ ट्रॅकर होता खेचून काढलाय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जाईल डीप बॅकवर्ड.
पॉइंट क्षेत्राच्या बाहेर, चेंडूचा सीमा रेषा पार, ठोकलाय 4, चौकार. जणू काही सांगताना शिखरावर मी असणारच, बिकट जरी वाट आहे, संकटांनो जपून या, जरा तुमची युवराजची गाठ आहे. आणि नक्कीच इथे मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, सलगचे 2 मोठे फटके युवराजच्या बॅटमधून. राकेशचा हा बॉल यावेळेस मात्र फ्लिपर होता. ऑन साइडला फटका चांगला आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत, उचलतील फेकतील, दुसऱ्याचा मानस दाखवलाय. रनआउटची संधी जरूर निर्माण झाली आहे, परंतु थ्रो काहीसाच प्रॉपर येत नाहीये. आणि त्या अनुषंगाने जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 65 ऑन अ बोर्ड, धावसंख्येचा उच्चांक गाठताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या सामन्याच्या अंतर्गत टीम चलो शिर्डी कांबा संघ. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन. हा ट्रॅकर होता, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, ठोकलाय हा, नक्कीच 6 धाव्यांसाठी जाईल षटकार. त्यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी आपटी विपक्ष जय हनुमान नालिंबी. या 2 संघांदरम्यान दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. काय फिनिशिंग टच देण्यात आला चेतनच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर होता, षटकार आला, षटकाराच्या साहाय्याने इनिंगच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 71 ऑन अ बोर्ड आणि 72 धावांचं लक्ष्य प्रस्थापित केलं गेलंय. ते म्हणजेच आई एकविरा मानिवली पाडा संघासमोर. आणि या धावा चेस केल्या जातील की या धावा डिपेंड केल्या जातील इनिंग इंटरवल मध्ये, जरूर या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल मानिवली पाडा संघ आणि या धावा डिपेंड करताना पाहायला मिळेल टीम कांबा संघ. चला टॉस साठी यायचं आई गावदेवी आपटी विपक्ष जय हनुमान नालिंबी अशी लढत असणार आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी टॉस साठी यायचंय प्लीज. आपटी संघाच्या कर्णधाराने रिपोर्ट करायचा आहे प्लीज. टीम आपटी चला नाणेफेकीसाठी यायचंय प्लीज. चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत आणि पोलीस पाटील रघुनाथजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेडर्सचा कॉल आहे आणि आले टेल. टॉस जिंकला आहे गावदेवी आपटी या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर नालिंबी संघ आहे का चांगला संघ आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आत. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? प्रतीक 11 ओमसाई क्रिकेट संघ मानिवली आयोजित श्रद्धांजली चषक या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर सुंदर आहे आणि आम्हाला खेळाची संधी दिली त्याबद्दल आभार. तर नक्की शुभेच्छा असतील. आमच्यासोबत नालिंबी या टीमचे संघनायक आहेत. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॉलिंग केली असती. मनविरुद्ध बॅटिंग करायची आहे. 5 षटकांचा सामना आहे. ज्याप्रमाणे सामने आपण पाहतोय, पहिले 2 सामने नक्कीच आपण पाहिले. या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न करू.
या स्पर्धेबद्दल एकंदरीत या मैदानाबद्दल काय म्हणणं असेल? मैदान छान आहे, आयोजन पण सुंदर आहे. मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तर नक्कीच शुभेच्छा असतील. सामन्यासाठी टॉस जिंकलेला आहे गावदेवी आपटी या टीमने आणि त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय जय हनुमान नालिंबी या टीमला बॅटिंग करण्यासाठी या पुढीलच्या मॅचमध्ये. थँक्यू सो मच. हेमंत पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि तब्बल धाव बनवले 71 आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलंय साई एकविरा मानिवलीपाडा या टीम समोर. चलो शिर्डी कांबा या टीमने सलामीची जोडी आपण पाहतोय. आकाश आणि डॅनी स्ट्रायकिंगला फलंदाज डॅनी आहेत आणि गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय विवेक आहेत. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 72 या सामन्यामध्ये. 72 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे. डॅनी ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका गॅप मधून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या आहे 4. पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय डॅनीच्या बॅटमधून. या फटक्यांची नितांत गरज आहे साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला. अपिश खेळतायत इनफिल्डच्या वरून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार डॅनीच्या बॅटमधून. सो मच डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. धावसंख्या आहे 8. 72 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला आणि सुरुवात डॅनीने खूप चांगली केली आहे या इनिंग मध्ये. गोलंदाज विवेक राईट मोर द विकेटने. स्ट्रायकिंगला फलंदाज डॅनी पुन्हा एकदा. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. मुकेश गायकर सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 9 वरती आहेत. पहिला सामना जिंकलाय तो म्हणजेच ओमसाई मांजरली या टीमने आणि दुसरा सामना सुरू आहे चलो शिर्डी कांबा आणि त्यांना फाईट करतोय साई एकविरा मानिवलीपाडा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि यस फिंगर अप. फलंदाज झालाय बाद लागतोय. हा पहिला धक्का. डॅनी बॅक टू द पविलियन.
आधीला धावसंख्या एकने पुढे जाईल 10. आदी आणि आकाश दोन्ही सख्य बंधू आहेत आणि एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या मॅच मध्ये. 72 धावा बनवायच्या 5 षटकांमध्ये. फुल टॉस स्वीप केला इनफिल्डच्या वरून, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डीजे मास्टर धावसंख्या आहे 14. सुरुवात खूप चांगली केली आहे या सामन्यामध्ये, या सेकंड इनिंग मध्ये, कारण की 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पुल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20. बनवायचे धावा 72. 5 षटकांमध्ये 24 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 52 धावांची अजूनही गरज आहे साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला. बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धाव बनवल्या साई एकविरा मानिवलीपाडा या टीमने. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. फलंदाज आदी आणि फलंदाज आकाशने, डॅनीने देखील 2 चौकार लगावले होते, त्यानंतर डॅनी बाद झाले. इथून मात्र 13.00च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये येत आहेत. आदेश. फुल टॉस चेंडू आहे, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. धावबाची संधी पाहावं लागेल. बॅकअप चांगला आहे आणि आलाय हा डॉट बॉल. फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये फलंदाज आदी आणि आकाश. आकाशने एक चौकार एक षटकार लगावलाय. धावसंख्या आहे 20. 52 धावांची अजूनही गरज आहे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे आहेत. दोन्ही संघ नामवंत संघ आहेत या कल्याण ग्रामीण मधील, आणि हे 2 संघ आमने सामने आहेत या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. येतोय डॉट बॉल. ज्याप्रमाणे पहिला सामना विशाल आपण पाहिला होता तसाच सामना हाही पाहतोय का, कारण की पहिल्या सामन्यामध्ये देखील 53 धाव बनवायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 19 धाव बनवल्या होत्या. त्यानंतर धावसंख्येला ब्रेक लावलं समीरने. 3 धावेंचं षटक हाताळलं. प्रशांत गायकरने 1 धावेचं षटक हाताळलं. आणि तेच चित्र आपण पाहतोय याही मॅच मध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू आले डॉट. यावीस लाईन पाहावी लागेल. 9 चेंडू आणि सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. एकूण धावा मिळतील 5. पंजा येतोय. सो मच पंजा मिळतोय. बॅटिंग करणाऱ्या साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला धावसंख्या 25. नशिबाच्या 5 धावा. ऑन साइडला स्लॉग स्वीप पाठवलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय उत्तुंग षटकार आधीच्या बॅट मधून.
लाईन पिक केली आणि पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. या फटक्यांची नितांत गरज आहे आणि ते फटके येत आहेत. धावसंख्या आहे 31. प्रेडिक्शन झालं होतं इनिंग सुरू होण्याच्या आधी, ते प्रेडिक्शन फेल होईल का, कारण की सुरुवात दमदार केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली आहे. जी सुरुवात अपेक्षा ती सुरुवात करून दिली आहे. धावसंख्या आहे 31. यावेळी ड्राईव्ह केला गॅप मधून, कॉपी बुक स्टाईलने खेळत स्ट्रेट ड्राईव्ह. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या आहे 35. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 20. दोन्ही सख्खे भाऊ आहेत आणि काय पार्टनरशिप केली आहे या मॅच मध्ये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, विनाशकाली विपरीत बुद्धी. सरळ बॅटने धावा येत आहेत. विशाल नक्कीच आदित्य असतील, आदित्य आणि आकाश असतील यांच्या बॅट मधून, परंतु आदित्यने स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट म्हटलं तर दुधारी तलवार. लगा तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो ताली नहीं तो गाली. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 35. ऑन साइडला, इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. मानिवली पाडा गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 41. 18 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या विवेकच्या आणि या षटकामध्ये आदेशने तब्बल 21 धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक केलेला आहे साई एकविरा. मानिवली पाडा या टीमने 18 चेंडू, बनवायच्या धावा 31. चेंडू, बनवायच्या धावा 31 या मॅच मध्ये. साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला नवीन गोलंदाज येते. गोलंदाजी मार्क वरती या तिसऱ्या षटकामध्ये विकीला कमबॅक करावा लागेल, कारण की विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे या सामन्यामध्ये. साई एकविरा मानिवलीपाडा या टीमने. नावात सर्व काही आहे, कारण की आज साईबाबांचा वार आहे गुरुवार आणि साई एकविरा या नावाने हा संघ खेळतोय मानिवलीपाडा संघ. आणि त्यांच्या समोर चलो शिर्डी कांबा. दोन्ही संघांवरती साईबाबांचा आशीर्वाद आहे, परंतु एकच संघ जिंकणार आहे. 18 चेंडू, बनवायच्या धावा 31. 10.33च्या सरासरीने या धावा बनवावे लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि येतोय हा डॉट बॉल. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. गोलंदाज विकीने पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय. डॉट बॉलचं सातत्य ठेवावं लागेल चलो शिर्डी कांबा या टीमला, कारण की ज्या अनुषंगाने सुरुवात केली पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 41 धाव बनवल्यात. पंचांनी 9 चेंडू घोषित केले, त्याला हुक करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत फाईन लेगला. चांगले क्षेत्ररक्षण. 9+1. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. बीमर चेंडू हाताळलाय गोलंदाज विकीने आणि त्याला दंडित केलाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 43. 43 धावा धावफलकावरती. 29 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट.
10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. कांबा म्हटलं तर कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी यांच्या गावातील हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे. फ्री हिट होता, अर्ली बॅट्सविंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळले आणि चेंडू थोडासा उशिराने आलाय आणि येतोय हा डॉट बॉल. 16 चेंडू आणि 29 धावा अजूनही बनवायच्या आहेत. विकी एक बीमर हाताळलाय या षटकामध्ये. पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झालाय आणि बॅट्समनला सरप्राईज केलंय या चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल. या षटकामध्ये 3 डॉट बॉल फेकलेत, एक नो चेंडू देखील आलाय, परंतु गोलंदाजी खूप चांगली आपण पाहतोय या षटकामध्ये विकी करताना. 15 चेंडू आणि 29 धावा अजूनही बनवायच्या. हुक करतायत सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. फलंदाज आदित्यच्या बॅटमधून. आदित्य आणि आकाशने या मॅच मध्ये मॅच विनिंग बॅटिंग केली आहे. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 49. 49 धावा, 14 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 23. आतापर्यंत नक्कीच एकूण 40 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय, कारण की 9 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज गमावला होता. त्यानंतर 40 धावांची पार्टनरशिप. आकाश आणि आदित्य दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय, कारण की मानिवलीपाडा अगदी हाकेच्या अंतरावरती गाव आहे. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर आले होते. झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिळतंय जीवनदान आणि मिळते 1 धाव चेंडूवरती. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू बनवायचे आहेत. धावा 22. सामना जिंकण्यासाठी. स्लॉक स्वीप इनटू द स्लॉट एंड आउट ऑफ द प्लॉट. बारी बारी सबकी बारी. पहिले तुम्हारी अब हमारी. षटकार. पहिल्या 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अब तक 56. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे आणि 16 धाव बनवायचे आहेत. आमचे बालू जात आहेत पाणी घेऊन. बनवायचे आहेत आणि एक पारितोषिक येत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी भारत बैलाचे मालक हनुमानजी भोईर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. मानिवलीपाडा या टीमसाठी ही सुवर्ण संधी आहे. भारत बैलाचे मालक हनुमान भोईर यांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी आहे. साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला. 12 चेंडू बनवायचे. धावा 16. बाळू यांची प्रचंड मेहनत आहे. आमचे ड्रिंक्स ब्रेकर आहेत बाळू. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज. विकास येत आहेत.
विकासला झकास गोलंदाजी करावी लागेल, कारण की विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या मॅच मध्ये साई एकविरा मानिवलीपाडा या टीमने हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. बॅटची कडा टॉप एज आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव धावसंख्या 57 धावा, 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. अकरा चेंडू आणि 15 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. मुकेश गायकर सरांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. नक्कीच रगरगते उन्हामध्ये मुकेश गायकर सर आणि प्रवीण विशे सर नक्कीच खूप चांगली पंचांची कामगिरी करतायत. यावेळेस चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. 10 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. साई एकविरा मानिवलीपाडा या टीमला स्ट्रायकिंगला फलंदाज आदित्य आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. येथे डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 58 धावा. 9 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हाफ ट्रॅकर आहे. पुल करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा सलगचा तिसरा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल साई एकविरा मानिवलीपाडा या टीम वरती. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करून देईल. ते म्हणजे चलो शिर्डी कांबा या टीमला. 8 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. एक्सपिरियन्स आहे आणि तो एक्सपिरियन्स सिद्ध केलाय विकासने. फुल टॉस चुकीला माफी नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेच्या बाहेर षटकार येतोय आदित्यच्या बॅट मधून. 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. आकाशने हा षटकार लगावलाय. आठ धावा अजूनही बनवायचे आहेत. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मधील. गतीमध्ये परिवर्तन. खूप लवकर लेन पिक केली आहे. पिकअप स्ट्रोक मिड विकेट. सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार आकाशच्या बॅट मधून. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. आणि जर तिसरा षटकार आला आकाशच्या बॅट मधून तर नक्कीच भारत बैलाचे मालक हनुमान भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. परंतु स्ट्राईक आहे आता मात्र आदित्यकडे. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. 71 धावा चेस होताना आपण पाहतोय या मॅच मध्ये, कारण की 2 धावा दूर आहे विजयापासून. नक्की चेतन देखील येत आहेत. काऊदेवी आपटी या टीम कडून त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. आणि कीपर बीट. बॅट्समन देखील बीट झाले होते आणि चौकार येतोय. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे साई एकविरा मानिवलीपाडा या टीमने. अभिनंदन साई एकविरा मानिवलीपाडा या टीमचं. मुकेश बॅटने धावा आहेत का? 4 या चौकार आहे आणि सामना जिंकलेला आहे साई एकविरा मानिवलीपाडा या टीमने. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच आदित्य.
आदित्य आहेत मॅन ऑफ द मॅच या सामन्याचे, ज्याने बनवल्या नाबाद 29 धावा. आकाशने देखील नाबाद 29 धावा बनवल्या होत्या, परंतु आदित्य त्यांचे छोटे बंधू आहेत